कार्यक्रमाच्या या पर्वामध्ये मी समीरा गुजर जोशी, दीपाली केळकर आणि रामदासजी फुटाणे यांच्यासह आपल्या आजच्या सर्व सत्कार मूर्तींसह आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। आजचे हे चारही सत्कार मूर्ती यांच्याबरोबर बसलेलं असतानाही त्यांच्या कार्याचं तेज, त्याची ऊब हे सगळंच खूप जाणवतंय। खरं तर मला असं वाटतं की आपण पंचमहाभूतांविषयी बोलतो, हे संपूर्ण सृष्टी, ही संपूर्ण विश्व त्या पंचमहाभूतातून साकार झालं असं मानतो। तर मला असं वाटतं की चार पंचमहाभूतच या चारही पुरस्कारकर्त्यांच्या रूपाने इथे उपस्थित आहेत। याचं कारण मला असं वाटतं की पृथ्वी हे आपण एक पहिलं महातत्व असं घेतलं तर ही चराचर पृथ्वी ज्यांच्यातून साकारली गेली आहे त्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असणारे आणि त्या प्रत्येक गोष्टीकडे ममत्वाने पाहून त्याचं जतन आणि संवर्धन करायला उत्सुक असे निसर्गमित्र भाऊ काढणारे आपल्या बरोबर आहेत। मला असं वाटतं की ते पृथ्वी तत्वाचंच एक प्रतीक म्हणून आपल्या बरोबर आहेत। आपण ज्याला जीवन म्हणून संबोधतो असं जल, जे पृथ्वीचा सगळ्यात मोठा भाग ज्यांनी व्यापलेला आहे, अशा पाण्यावरती अधिराज्य करणारे आणि त्या पाण्याचं स्वप्न बागणारे आणि आपल्याला दाखवणारे असे कॅप्टन दिलीप भाटकर आपल्या बरोबर आहेत। डॉक्टर रागिणी पारेख मला वाटतं आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करतात यासाठी, कारण क्षितिज सुद्धा आपल्याला सामावून घेता येईल ही ताकद आपल्याला आपल्या नजरेने मिळते, आपल्या दृष्टीने मिळते आणि त्या दृष्टीच्यासाठी म्हणून काम करणारे, ती दृष्टी निकोप असावी यासाठी काम करणाऱ्या डॉक्टर रागिणी पारेख ह्या मला वाटतं आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतात। आणि तेज असं म्हटल्यानंतरच इतिहासाचं तेजपुंज चित्र आपल्यासमोर आपल्या शब्दातून साकारणारे आणि आपल्या संशोधनाने आपल्या सगळ्यांना आपल्या परंपरेचं तेज काय आहे याची नव्याने ओळख करून देणारे असे जयसिंगराव पवार साहेब आपल्या बरोबर आहेत। तर ह्या चारही अतिशय वेगळ्या आपापल्या क्षेत्रात मनस्वी काम करणाऱ्या व्यक्तींशी बोलण्याची सुरुवात करत असताना स्त्री दाक्षिण्याने म्हणून नव्हे पण खरोखरच एक महिला म्हणून मला सुरुवात करायला आवडेल डॉक्टर रागिणी पारेख यांच्यापासून। अगदी नेहमीचा प्रश्न विचारतेय, पण आज जेव्हा आम्ही असं वाचतो की 70,000हून अधिक ऑपरेशन्स, कदाचित माझ्याकडे असलेली संख्या ही कमी असेल कारण दिवसाला 100हून अधिक ऑपरेशन्स त्या करत असतात, तर मी काउंटिंग तरी कसं करावं, मी गणती तरी कशी करावी। सतत 16 तास काम आणि इतकी ऑपरेशन्स किंवा इतक्या पद्धतीचं काम करणाऱ्या या भारतातल्या एकमेव महिला या घडीला आहेत। इतकं मोठं काम करत असताना मुळात आपण वैद्यकीय क्षेत्राकडे वळावं असं का वाटलं, याची घरी काही पार्श्वभूमी होती का, कौटुंबिक पार्श्वभूमी या पद्धतीची होती का? सगळ्यांना माझा नमस्कार। पहिला प्रथम तुम्ही सगळे इथे आलेत आणि ह्या सोहळ्यासाठी आणि आम्हाला इतकं प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सगळ्यांनाच आभार। माझे पप्पा इथे आलेले आहेत, हसमुखराय पारेख, आणि ते एका बिझनेस कम्युनिटीमध्ये होते आणि फार अत्यंत गरिबीच्या स्थितीत आणि 9 भावंड म्हणून आणि सर्वात मोठे, त्यांना त्यांचं शिक्षण त्यांच्याप्रमाणे करता आलं नाही आणि त्यांना असं नेहमी वाटायचं की जर आपण शिक्षित असू तर आपण फार पुढे जाऊ शकतो। आणि त्यांनी नेहमी आम्हाला आणि आमच्या समाजात जेव्हा लोक मुलींना शिकवत नव्हते की BCom करून किंवा ग्रॅज्युएट करून त्यांचं लग्न करून देणे, त्या काळीत माझ्या पप्पांनी मला शिकवलं आणि लहानपणापासून त्यांचं असं स्वप्न होतं की मला तुला डॉक्टर करायची आहे। आणि खरं म्हणजे त्यांचं हे स्वप्न आहे की त्यांनी माझ्यामध्ये, मला असं वाटते की एक पालकांचा किंवा आईबापांचा खूप मोठा रोल असतो की त्यांना त्यांच्या मुलात काय दिसतं आणि त्याचं त्यांना प्रोत्साहन देणं। कारण माझ्या भावांना त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट केलं, पण मला त्यांनी, आणि मी लहान असताना मी आता ताईंना सांगत होती की जेव्हा मुलं घर खेळतात आणि मला खूप आवड होती घर खेळायची, तेव्हा मोठं हॉस्पिटल न बांधता आपण जेव्हा वर्ष संपल्यानंतर जे आपले नोटबुकचे पुठ्ठे असतात त्याचं असं टेंटसारखं घर
तसं छोटंसं हॉस्पिटल बनवायची आणि त्यात मॅच बॉक्सेसचे आपण जसे ते खाटं तयार करतो ते आतमध्ये टाकून मी डॉक्टर खेळायची. आणि तेव्हापासूनच मला असं वाटते की मला डॉक्टर व्हायचं होतं. आणि अभ्यास करत असताना 12वीत माझ्या पप्पांनी मला सांगितलं की जर तुला 90% आले, कारण आपण फार एका मध्यम वर्गातनं आपण आहोत आणि आपण त्यावेळेला कुठेही जास्त फीस देऊ शकत नाही, पण जर तुला 90% आले तर तुला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये आरामात ॲडमिशन मिळेल. आणि त्यांनी सगळीकडे 270 म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये असं लिहून ठेवलं होतं. आणि हे खरं आहे की त्यांनी सगळीकडे 270 लिहिलं होतं. आणि मला म्हणजे अगरवाल क्लासेस, ट्युशन्स न घेता साध्या क्लासेसमध्ये आम्ही सकाळी 4 वाजता पळायचो, कॉलेज संपल्यानंतर पळायचो, कारण क्लासमध्ये शिकून साध्या कॉलेजच्या फीजमध्ये आपण शिक्षण घ्यायचं. आणि मला एक्झॅक्टली 270 मार्क्स पडले. क्या बात. आणि असं करून मला ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन झालं, त्यामुळे मी डॉक्टर झाले. एक थोडासा वेगळा प्रश्न विचारते. तुम्ही इतकं सुंदर मराठी बोलता, तर ते कुठे शिकलात, कसं शिकलात? खरं म्हणजे जेव्हा मी पहिलीत होती तेव्हा एक गृहस्थ आमच्याकडे आले होते आणि माझ्या पप्पांना सांगत होते की इथे ना फार एक कॉन्व्हेंट स्कूल चांगली निघालेली आहे आणि ते शिक्षण आणि डिसिप्लिन त्यांचं फारच चांगलं आहे, म्हणून माझ्या पप्पांनी मला त्या स्कूलमध्ये टाकलं. त्यावेळेस माझे अक्षर इतके खराब होते की लोक तिथे त्या स्कूलमध्ये कर्सिव्ह रायटिंग वगैरे माझं, कारण मी ज्या स्कूलमध्ये KGमध्ये होती तर इतक्या लहानपणीसुद्धा 2रीत असताना मी टीचरकडे गेले आणि मी रडत होते की लोक मला चिडवतात तुझे अक्षर फार खराब आहे, पण मी इतकी डिटर्मिंड होती लहानपणीसुद्धा की त्यांनी मला सांगितलं की जर तू एक पॅराग्राफ लिहिला 2रीत असताना तर तुझे अक्षर चांगले होतील. आणि मी खूप प्रयत्न केले इतक्या लहानपणीसुद्धा. आणि मला नंतर 8वी 9वी 10वीत सगळ्या सुरेख लेखनमध्ये मला सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मला अवॉर्ड्स मिळाले. कॉन्व्हेंटमध्ये असताना माझं नशीब इतकं चांगलं होतं की आमची फ्रेंच टीचर पळून गेलेली होती आणि त्यामुळे आम्ही मराठी शिकलो. मराठीत मला सगळ्याच सब्जेक्टमध्ये चांगले मार्क्स होते आणि मराठीत पण डिस्टिंक्शन होतं. आणि MBBS केल्यानंतर जेव्हा मी ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करत असताना आपण खूप इंग्लिशच बोलायचो, कारण मेडिकल टर्मिनॉलॉजी इंग्लिशमध्ये असते. पण MS केल्यानंतर आपण गव्हर्मेंट किंवा या रुग्णालयामध्ये आपल्याकडे येणारा जो रुग्ण आहे त्यांना आपल्यापणे आपुलकी वाटावी किंवा आपण त्यांचं सारखंच राहावं, त्यांना असं एखादा आपण कुठे आलोत, ह्यांना आपण पाहिजेत का किंवा ते आपल्याला बघतील का, म्हणून म्हणजे वेशभूषा म्हणजे माझे कपडे. आज इथे यायचं माझा सर्वात मोठा टेन्शन होतं की अशी साडी नेसायची, कारण तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये आलात तर मला ओळखू शकणार नाही. आणि 3 दिवस ब्लू कपडे म्हणजे एक कुर्ता, एक पायजामा आणि पुरुष आणि स्त्री एकच दिसतात असे 3 दिवस सकाळ ते रात्र कपडे नेसायचे. आणि OPDमध्ये साधे कॉटनचे सलवार कमीज, कारण आपल्याकडे किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना असं वाटू नये की आपण इतक्या कुठे कसल्या डॉक्टरकडे आलो. आणि म्हणून आणि माझे सर डॉक्टर लहाने आत्तासुद्धा कुठल्याही मोठ्या परिषदेत गेले, डोळ्याची परिषद असेल महाराष्ट्रात, तरी ते एकच असतात की जे मराठीत भाषण करतात. त्यामुळे मला असं वाटते असे जे संस्कार आहेत, आणि मला गर्व आहे की माझा जन्म महाराष्ट्रात झाला, या धर्तीने मला माझं सगळं काही दिलेलं आहे. तर मला असं वाटते की मी आणि मला खूप भाषा येतात, म्हणजे मी मराठी बोलते, हिंदी बोलते, इंग्लिश बोलते, गुजराती बोलते, थोडीफार सिंधी बोलते, कच्छी बोलते. आणि त्यामुळे कसं असतं की जो रुग्ण आपल्याकडे येतो त्यांना थोडंफार, आणि म्हणजे समजा नाल असेल, 4 म्हणजे नाल, म्हणजे अशा थोडे शब्द पण जर तुम्ही शिकले तर तो पेशंट एकदम, तो रुग्ण रिलॅक्स होतो. म्हणून असं करत करत शिकले आणि मला असं वाटतं आता मी दिवसात 8-10 तास मराठी बोलते. क्या बात आहे. भाऊ, मला तुमच्याकडे यायला आवडेल. निसर्ग मित्र असं जेव्हा आम्ही म्हणतो, आणि व्यास, आता आज व्यासच्या भोवती एक वेगळंच वलय तयार झालंय. कासवासारखा सुंदर प्राणी, आणि ज्यांनी आम्हाला लहानपणी शिस्त लावलेली आहे कासवाने की हळूहळू का होईना पण आपलं काम करत राहिलं पाहिजे, तर आपण सशाबरोबरची शर्यत जिंकू शकतो, हे सांगणारा कासव आता मात्र ही सगळी आमची जी धावपळीची शर्यत आहे त्यात कुठेतरी मागे पडत होता.
त्याला तुम्ही आज पुन्हा एक संरक्षण कवच मिळवून देताय. तर ह्या सगळ्या कार्याची सुरुवात कशी झाली? खरं तर सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था आम्ही 1992 साली चालू केली. त्यापूर्वी 10 वर्ष मी दुसऱ्या एका क्षेत्रामध्ये होतो, कबड्डी क्षेत्रामध्ये होतो, आणि मला सांगायला आनंद वाटतो की आज या ठिकाणी उदयदादांनी हा कार्यक्रम केला URL फाउंडेशनच्या वतीनं. तर त्यांच्याच हस्ते चिपळूणमध्ये कबड्डीमध्ये एक पुरस्कार त्यावेळी स्वीकारला होता. क्या बात. नंतर क्रीडा क्षेत्रातील मैदानावरून ज्यावेळी निवृत्त झालो, सगळे हवं असतानाच निवृत्त झालो, आणि काही वर्ष असा प्रयत्न केला की निराळ काहीतरी आपल्याला करायचं आहे. आणि ते करण्यासाठी एक 2-3 वर्ष निरनिराळ्या क्षेत्रात मी फिरत होतो, फिरून पाहत होतो, हे करून बघूया, ते करून बघूया, ते करून बघूया. हे करत असतानाच माझे वडील दत्तात्रय काटदरे हे पूर्वीपासून म्हणजे खेडेगावामध्ये शेतकरी होते, आणि असे असताना सुद्धा ते BBC, व्हॉइस ऑफ अमेरिका, रीडर डायजेस्ट हे सगळं ऐकत वाचत होते आणि ह्या सगळ्या जगाची माहिती घेत होते आणि ती आम्हाला देत होते. त्याचवेळी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे 60 सालापासून सदस्य होते आणि पक्षी आणि या संदर्भात सगळे अभ्यास करत होते, आणि ती एक पार्श्वभूमी होती. तर हे सगळं करत असताना मला कुठेतरी भावलं की हे काहीतरी आहे आणि अशा माध्यमातून आपल्याला कुठेतरी पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे डोळसपणेच असं काहीतरी निराळं करावं म्हणून हा आपण मार्ग स्वीकारला आणि 1992 साली संस्था चालू केली. ही संस्था चालू केल्यानंतर निरनिळ्या क्षेत्रामध्ये निरनिळ्या विषयानं काम चालू केलं. 96 साली भारतीय पाकोळी किंवा गरुड किंवा इतर पक्षी हे छोटं मोठं काम चालू केलं, आणि 2002 साली आम्हाला प्रथमच वेळास येथे सागरी कासवाची घरटी होतात हे समजलं. आणि ते समजलं अशा प्रकारे की त्या ठिकाणी त्याच्या आधी म्हणजे 80 सालामध्ये एक गलबत गेलं होतं स्मगलिंगचं, आणि ते बुडालं होतं. कस्टम्सनी त्यामध्ये त्याच्या पाठलाग केला, त्यामुळे ते बुडालं. नंतर त्याचं कायदेशीर कारवाई झाली. 10 वर्षानंतर त्याच्यात राहिलेल्या काही विटा बाहेर पडल्या. त्या विटा लोकांनी चोरल्या, त्याच्यामुळे कर्फ्यू ऑर्डर आली त्या ठिकाणी, आणि ती कर्फ्यू ऑर्डर असताना आमचे लोक त्या ठिकाणी गेलेले असताना तिथं घरटी मिळाली. कारण इतर वेळी काय होतं, कर्फ्यू ऑर्डर नसल्यामुळे गावातले लोक जायचे आणि ते चोरायचे, त्याच्यामुळे कोणालाच हे माहिती नव्हतं. कर्फ्यू ऑर्डर असल्यामुळे किनाऱ्यावर कोणी जाऊ शकलं नाही, आणि त्यामुळे ह्या कासवांचा महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर कासवं येतात हा शोध लागला. आणि मग आम्ही त्याचा अभ्यास चालू केला, आणि नंतरच्या 11 वर्षामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर याचं संरक्षण संवर्धन केलं. 850 पेक्षा जास्त घरटी वाचवली, 35,000 पेक्षा जास्त पिलं समुद्रात सोडली. वेळाससारख्या किनाऱ्यावर मोठं काम केलं की स्थानिक लोकांना, वेळासचं नाव जगाच्या नकाशावर कुठेच नव्हतं, तर त्या ठिकाणी रोजीरोटीतून निसर्ग संवर्धन हा प्रकल्प राबवला. तिथल्या लोकांना असं पटवून दिलं की कासवं आली तर पर्यटक येतील, पर्यटक आले तर पैसे मिळतील, आणि पैसे मिळायला पाहिजे असतील तर कासवं राहिली पाहिजेत. आणि हे सगळं ज्यावेळी घडून आलं त्यावेळी हा संपूर्ण प्रकल्प आम्ही ग्रामस्थांच्या ताब्यात दिला आणि आम्ही दुसऱ्या कामाकडे वळलोय. भाऊनाच एक प्रश्न पुढचा असा विचारायचा आहे की तुम्ही निसर्गाचं आणि निसर्गातली जैवविविधता त्याचं संरक्षण, जतन, संवर्धन याचं काम करता, पण निसर्गातल्या प्रत्येक जीवाचं कार्य असतं का हो, काही जागा असते का? अनेक वेळा आपण चाललेलो असतो, किंवा हेही कासवाच्या संदर्भात सुद्धा किंवा कुठलेही प्राणी पक्षी असतील या संदर्भात अनेक वेळा जातो, ज्यांना सांगतो अरे कासव मारू नका, कासव मारू नये. त्यावेळी अनेक वेळा असं म्हटलं तर भाऊना आवड आहे, भूतदयावादी आहेत ते इत्यादी म्हटलं जातं. परंतु गोष्ट अशी आहे की कुठलाही पृथ्वीवरचा प्राणी हा काहीतरी एक निराळी गोष्ट आपल्याजवळ ठेवून असतो, आणि तो सतत या निसर्ग साखळीमध्ये एक आपलं असं काम करत असतो, आणि ते त्याला दिलेलं तेवढंच काम करत असतो, आणि त्यायोगे ही निसर्गाची साखळी चालत असते. फक्त एकच असा प्राणी आहे की त्याला वाटत असतं मी म्हणजे जग, आणि हे सगळं माझ्या मुठीत राहायला पाहिजे, म्हणून निसर्गाला सोडून अनेक गोष्टी करत असतो तो मानव. आणि त्यामुळे ही सगळी साखळी आहे ती डिस्टर्ब व्हायला लागली आहे. म्हणजे सागरी कासवं जर का आपण म्हटलं तर आपल्याला वाटतं सागरी कासवाचं काय काम असेल, परंतु सागरी कासवं ही समुद्र स्वच्छ ठेवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतात. कारण कासवं ही खूप वेगानं पोहू शकत नाहीत माश्या इतक्या, परंतु
मेलेले मासे असतील किंवा आजारी मासे असतील, जखमी मासे असतील, ते खाऊन समुद्र स्वच्छ ठेवण्याचं तो काम करत असतो. त्याचबरोबर ग्रीन टर्टलसारखी जी कासवं असतात तर ती लहानपणापासूनच समुद्रामध्ये वाढणारं जे शैवाल आहे किंवा व्हेजिटेशन आहे ते खाऊन समुद्रातील वाढणारं तण कमी करून समुद्रामधील इकोसिस्टम आहे ते योग्य प्रकारे राखण्याचं काम करत असतात. त्याच्यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक प्राण्याचा काहीतरी एक स्वतंत्र रोल असतो आणि तो रोल जोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत तो धोक्यात येत नाही. एकच छोटीशी गोष्ट सांगतो. रायगडमध्ये काही वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर बेडूक पकडून परदेशात फ्रान्समध्ये पाठवले जायचे. बेडकाच्या तांगड्या तिकडे मोठ्या प्रमाणात पैसे मिळायचे. परंतु ते झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर खोडकिड्याचा मोठा प्रादुर्भाव संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आला आणि भाताचं की पीक प्रचंड प्रमाणात कमी आलं. पण हे जेव्हा आपल्याला समजलं की ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात त्या बेडकांना मारलं, म्हणजे जोपर्यंत संकटात येत नाही सगळं आलबेल असतं तोपर्यंत आपल्याला समजत नाही. परंतु प्रत्येक जीवनाची काही ना काहीतरी महत्त्वाचं त्याचं स्थान असतं निसर्ग साखळीमध्ये. क्या बात आहे. हे जे निसर्ग चक्र आहे आणि खास करून कोकणाला लाभलेला हा अतिशय समृद्ध असा निसर्ग, आणि आज व्याससारखं कार्य जेव्हा सुरू झालं तेव्हा पर्यटनाला सुद्धा त्या संपूर्ण कार्याचा खूप फायदा झाला. शिवरायांचं दूरदृष्टीत्व काय असेल की या कोकण समुद्रपट्टीचं काय कार्य आहे, काय महत्त्व आहे हे ओळखून त्या काळामध्ये आरमाराकडे लक्ष दिलेले असे शिवराय. आणि जेव्हा आज कॅप्टन भाटकरांसारख्या व्यक्तीला इथे समोर आपण बघतो की कसा या समुद्र किनारपट्टीचा उत्तम वापर जसा सुरक्षिततेसाठी तसाच उद्योजकतेसाठी म्हणून करता येईल, तर हे सगळं पाहत असताना मला खात्री आहे की कोकणचा एक भूमिपुत्र अशा पद्धतीची कामगिरी करतोय हे बघून रायगडावरती नक्कीच एक स्मितरेषा उमटली असणार. धन्यवाद. खूप अभिमानानं सांगावं असं वाटेल तुमच्या पहिल्याच प्रश्नाचं उत्तर. छत्रपतींच्या आरमारामध्ये 1679 मध्ये जो अलिबागच्या बाहेरचा खांदेरी किल्ला ज्या आरमारानं जिंकला आणि त्या आरमाराचे समुद्र सेनानी मायाजी भाटकर हे योद्धे होते, त्याच गावातला त्यांच्याच वंशामधून मी 12व्या पिढीचा वंशज आहे. त्या गावाला एका बाजूला समुद्र आणि दोन्ही बाजूला खाड्या, त्यामुळे आम्ही लहानपणीच होड्या वल्लवणं आणि भरतीच्या पाण्यामध्ये डुंबणं असेच खेळ होते. घरी भरपूर गरिबी होती. एकच युनिफॉर्म, सोमवार मंगळवार बुधवारी खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालून शाळेत जायचं. त्या काळातलं शालेय जीवन धुडगूस घातल्यामुळे ते कपडे मळलेले असायचे. रात्री धुवून घरातल्या चुलीवरच्या तव्यावर वाळवायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गुरुवार शुक्रवार शनिवार पुढले उरलेले दिवस. एवढी गरिबी मी पाहिली. आणि पण त्याच्यातनंही समुद्राचं आकर्षण, आईवडिलांनी घेतलेले काबाड कष्टातनं त्याने आम्हाला शिक्षण दिलं. इंजिनिअरिंगमधला डिप्लोमा प्रथम श्रेणीत पास झालो. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री विशेष प्रावीण्यासह पास झालो. त्यानंतर जसं वैमानिकाला काही ठराविक उड्डाणाचे तास मोजावे लागतात आणि विमानाच्या उड्डाणाची मोजमाप करावी लागते, आम्हा मरीनर्सना किती दिवस फॉरेन वॉटरमध्ये जहाजाचा पंखा फिरला आणि किती दिवस भारतीय पाण्यामध्ये फिरला ह्याची मोजदाद करून पुढच्या परीक्षा असतात. 1984 मध्ये भारतातली मरीन इंजिनिअरिंगमधली सर्वोच्च परीक्षा पास झालो. पुढची अनेक वर्ष जगभरातल्या 27 देशामध्ये जहाजांवरनं हिंडणं फिरणं नव्हे पण प्रत्यक्षात जहाज दुरुस्ती आणि जहाज बांधणीमध्ये काम करण्याचा योग आला. आणि हे सगळं करत असताना बाहेर करत असताना आपल्या गावामध्ये कोकणाला लाभलेला सुंदर किनारा, खाड्या आणि किनारपट्टी समवेतच्या आजूबाजूच्या मुला माणसांना घेऊन, स्त्री पुरुषांना घेऊन इथं काहीतरी उभं करावं ह्या दृष्टीनं हा खाजगी बंदर प्रकल्प हा पहिला वेळेला आपण कोकणामध्ये सुरू केला होता. त्यामुळे एक कोकणाला लाभलेलं नैसर्गिक जे काही सोर्सेस आहेत, ज्या नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्याचा वापर होण्याची गरज आहे. आणि जर आम्हीच आमच्या समुद्राकडे पाहिलं नाही तर मग कुणीतरी पंजाब हरियाणामधल्या लोकांनी आमच्याकडे यावं आणि आमच्या समुद्राची देखभाल करावी हे अपेक्षा आपली चूक आहे. त्यामुळे आम्ही आपला किनारा बघूया, आम्ही आमच्या नैसर्गिक संपत्तीचा पुरेपूर वापर करूया. आपण जे काही ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याचा आपल्या कोकण भूमीसाठी वापर करता यावा
या एका वेगळ्या हेतूनं हे सगळं आपण सुरू केलं होतं. वा. आता तुम्ही म्हणालात की कोकणमध्ये जे निसर्ग सौंदर्य आहे त्या निसर्ग संपत्तीचा वापर, पण त्याचबरोबर कोकणामध्ये जी मानव संपत्ती आहे त्याचाही तुम्ही फार उत्तम वापर करताय. आणि एरवी कोकणातल्या हुशार मुलांनी काय करायचं तर मुंबई किंवा पुणे गाठायचं आणि काहीतरी स्थैर्य मिळवायचं आयुष्यात, अशी स्वप्न पाहणारी मुलं आज तुमच्याबरोबर काम करतायत. रोजगाराची फार मोठी संधी तुम्ही त्यांना उपलब्ध करून दिली आहे, तर त्याही विषयी ऐकायला आवडेल. हा एक वेगळा रोजगारी हा एक ज्वलंत प्रश्न आहे, कोकणातच नव्हे तर सगळ्याच महाराष्ट्रभर, पण कोकणातल्या मुलांमध्ये हा एक ज्वलंत प्रश्न झालेला आहे. आणि या दृष्टीनं जर श्रम घेऊन काम करणारी पिढी पुढं आली त्यासाठी आम्हाला हवी आहे. आजच्या बदललेल्या जमान्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत कार्यालयीन वेळेत काम करावं आणि घरी जाऊन आराम करावा, टी व्ही पाहावं, ही जी प्रवृत्ती आहे याला छेद देणारा प्रयत्न आम्ही केला. आणि मग जी स्त्री पुरुष एकत्र पुढं आले, मग त्यातल्या काही इंजिनिअरिंग केलेल्या मुलीही पुढे आल्या, मग ITI केलेल्या मुली पुढे आल्या, आणि मग हा एक संघ बांधला गेला. आणि ह्याला आम्ही युनायटेड परिवार म्हटलं, एकत्र आलेला परिवार, किंवा मरीन सिंडिकेट परिवार म्हटलं. आणि मग अशा प्रकारे एकत्र येऊन आज 60-65 स्त्री पुरुष मंडळी एकत्र येऊन हे जहाज खाजगी बंदर, आज कोकणामध्ये बरीच मोठ्या कंपन्या येऊन त्यांच्या बंदरं किंवा नवे प्रकल्प येऊ घातलेले आहेत. पण त्याबरोबरच आम्ही अभिमानानं सांगतो, स्थानिक कोकणवासियांनी कोकणामध्ये उभा केलेला स्वतःचा बंदर प्रकल्प हा एकमेव हा प्रकल्प आहे. त्याबरोबरच जेव्हा इतर कंपन्यांमधून जगभर काम करत होतो, जहाजांच्या पाण्याखालच्या भागाची दुरुस्ती करणं हा एक कठीण भाग असतो, किंवा पाण्याखालच्या भागाची दुरुस्ती देखभाल करण्यासाठी खास सुक्या गोदींची गरज लागते, ड्रायडॉक्सची गरज लागते. भारतामध्ये खूप कमी प्रमाणात ह्या सोयी आहेत, आणि म्हणून बरीच भारतीय जहाजं आज परदेशात ह्या सोयीसाठी जात असतात. ह्याला छेद देण्यासाठी आम्ही एक वेगळा प्रयत्न आता केलेला आहे. एक फ्लोटिंग ड्रायडॉक, तरंगती सुकी गोदी, अशा प्रकारच्या तरंगत्या सुक्या गोद्या यापूर्वी 4 किंवा 5 भारतामध्ये आलेल्या आहेत, पण त्या परदेशात बांधून आलेल्या आहेत. मी आज अभिमानानं सांगेन की कोकणातली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधली ही मंडळी जी आज आम्ही काम करतो आहोत, भारतातलं पहिलं फ्लोटिंग डॉक कोकणाच्या जंगलामध्ये, गुहागर तालुक्यामध्ये, जयगड खाडीमध्ये आम्ही बांधतो आहोत. 85% काम पूर्ण झालेलं आहे. 20% काम, 15% काम व्हायचं आहे. येणाऱ्या ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ते काम पूर्ण होईल. आणि कोकण किनाऱ्यावर एक रोजगाराचं वेगळं नवं अनोखं दालन कोकणवासियांनी उभं केलेलं आपणाला आणि संपूर्ण मेरीटाईम जगाला ज्ञात होईल. आपल्या या टाळ्यामध्ये आणखी एक भर मला नक्कीच घालायला आवडेल की अशा पद्धतीने समुद्रावरती, बोटीवरती काम करत असताना त्यामध्ये महिलांना प्राधान्य देणारा सुद्धा पहिलाच प्रयत्न आहे की महिलांना सुद्धा यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध. भारतामध्ये एक 15 वर्षांपूर्वी कुठल्याही बंदरामध्ये, प्रगत बंदरामध्ये, मुंबई, कलकत्ता, भावनगर, मार्मगाव, कुठेही जेव्हा मुली काम करत नव्हत्या, त्यावेळेला आमच्या कोकणातल्या मुली ज्यांनी ITI केलेलं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा अकॅडमिक्समध्ये घेतलेलं आहे, जयगड, विजयदुर्ग आणि रत्नागिरी बंदरामध्ये काम करणाऱ्या, जहाजावर काम करणाऱ्या भारतातल्या पहिल्या मुली ह्या कोकणातल्या ठरलेल्या आहेत. रसिको, रत्नागिरी म्हणजे रत्नांचं आगर, म्हणून रत्नागिरी असं म्हटलं जातं. आणि त्यातलं हे एक रत्न, 2 रत्न इथे उपस्थित आहेत. आणि जांभा दगडाच्या संदर्भात सुद्धा तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे की हा रत्नागिरीचं वैशिष्ट्य आहे जांभा दगड हे. त्याबद्दल थोडक्यात सांगूया, मग आपण डॉक्टरांकडे बोलू. मालवाहतुकीसाठी आम्ही जेव्हा प्रयत्न केले, जांभ्या दगडामध्ये विशिष्ट काही केमिकल प्रॉपर्टीज जर मिळाल्या तर त्या देशात, परदेशात इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो. आणि अशा प्रकारे कोकणातनं पहिल्यांदाच जांभ्या दगडाचा वापर सौदी अरेबियामध्ये करण्यासाठी जयगड खाडीतनं मालवाहू जहाजातनं भरून हा जांभ्या दगडाची खडी आम्ही बाहेर पाठवली. ती बांधकामासाठी गेलेली नव्हती, तर ती त्यातलं ॲल्युमिना आणखीन आयन बाहेर काढून त्यासाठी पाठवली होती. पश्चिम महाराष्ट्रातली ऊसाची मळी देखील आम्ही निर्यात केली. आणि पश्चिम महाराष्ट्रातलं बॉक्साईट, हे जे सगळं, पण हे गोवा किंवा मोठाल्या बंदरातनं यापूर्वी जात होतं. एक कोकणातल्या छोट्या बंदरातनं स्थानिक लोकांच्या माध्यमातून जाण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. खूप यशस्वी प्रयत्न झाला. पण त्यापेक्षा मालवाहतुकीपेक्षा जहाज दुरुस्तीमध्ये
मोठा रोजगार सामावलेला आहे आणि म्हणून प्रयत्नपूर्वक या मोठ्या रोजगाराला वाव देण्यासाठी आम्ही जहाज दुरुस्तीकडे मोठ्या प्रमाणात वळतो आहोत. यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार साहेबांकडे वळत असताना, पवार साहेब, आपण केलेलं कार्य, आपलं संशोधन आणि इतिहासावरचं आपलं ममत्व आणि त्यातला आपला व्यासंग हे सर्वश्रुत आहेच, पण आज हा इतिहासाचा वारसा आमच्या हातात देत असताना आपण महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीची जी कोल्हापूरमध्ये सुरुवात केली आहे, तर या संस्थेच्या कार्याविषयी सगळ्यात आधी आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. प्रथमतः मला URL फाउंडेशननं जो पुरस्कार दिला, उदयदादा लाड यांनी घरी येऊन मला सन्मानानं निमंत्रण दिलं, याबद्दल फाउंडेशनचा आणि उदयदादा यांचा मी अत्यंत आभारी आहे. मनाची श्रीमंती लाभलेला हा माणूस आहे. तसे श्रीमंत माणसं समाजात खूप असतात. यापूर्वी होती, आत्ताही आहेत, पुढेही राहतील. पण ज्यांच्याकडे गुणांची श्रीमंती आहे त्यांना हेरणारा हा श्रीमंत माणूस आहे. खूप ऐकलं त्यांच्याबद्दल, त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध झाल्याचं मला माझ्या मित्रांनी सांगितलं. मी अजून वाचलं नाही ते, पण वाचण्याची शिफारस त्यांनी मला केलेली आहे. खरं म्हणजे आणखीन एक गोष्ट प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी, खरं म्हणजे मला तुम्ही विचारायला पाहिजे होतं की तुम्ही इकडे कसे वळालात. एकदम तुम्ही मी माझं जे शेवटचं या टप्प्याचं कार्य आहे त्याविषयी मला विचारलं, ठीक आहे. पण तत्पूर्वी माझा हा जो सन्मान केला गेला, हा सन्मान मी दोन महापुरुषांना आणि माझ्या गुरुला अर्पण करू इच्छितो. एक आहेत कर्मवीर भाऊराव पाटील, की ज्यांच्यामुळं माझ्या गावी शाळा निघाली. 50 वर्षापूर्वी 50 खेड्यामध्ये अशी शाळा नव्हती, कॉलेज हायस्कूल नव्हतं. आमचं गाव सुशिक्षित गाव होतं, परंतु आमच्याकडे हायस्कूल नव्हतं. ते हायस्कूल काढलं म्हणून मी शेतकऱ्याचा मुलगा, मुंबईकरांना कल्पना असणार नाही की कोरडवाहू शेती म्हणजे काय असतं. कोरडवाहू शेतीची दुःख, शेतकऱ्याची दुःख. तुमच्या समोर बागायतदार शेतकरी असेल, कोरडवाहू शेतकरी तुम्हाला माहित नाही आहे. तो सतत दुष्काळात असतो. अशा शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. मी शिकू शकलो नसतो कर्मवीर भाऊराव पाटलांनी जर शाळा काढली नसती तर. तेव्हा मला कुठलाही पुरस्कार, आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले, प्रत्येक पुरस्काराच्या वेळेला मी त्यांचं स्मरण पहिल्यांदा करतो. दुसरं स्मरण करतो रयतेचा राजा राजश्री शाहू छत्रपतींचं, की ज्यांनी बहुजन समाजासाठी 22 वसतिगृह त्या काळामध्ये स्थापन केली. इंग्लंड ज्याप्रमाणे मदर ऑफ पार्लमेंट्स, त्याप्रमाणे माझं कोल्हापूर मदर ऑफ बोर्डिंग हाऊसेस. सगळ्या भारतामध्ये इतकी बोर्डिंग हाऊसेस मुंबईकरांना मी सांगू इच्छितो की मुंबईत सुद्धा बोर्डिंग हाऊस नव्हतं. हिंदुस्थानातले विद्यार्थ्यांच्यासाठी क्लब होते, पण बोर्डिंग नव्हती. ती बोर्डिंग महाराजांनी स्थापन केली. अशा एका बोर्डिंगमध्ये माझ्या वडिलांनी मला पाठवलं की जिथं माझं संपूर्ण मोफत शिक्षण झालं. मी असं मानतो की शाहूरायांनी माझं शिक्षण केलं.
शाहू महाराज जर नसते तर ही बोर्डिंग स्थापन झाली नसती. बोर्डिंग स्थापन झाली नसती तर हा जयसिंगराव पवार शिकू शकला नसता. आणि शिकू शकला नसता तर उदयदादांनी मला या ठिकाणी सन्मानानं ते बोलू शकले नसते. मी त्यांना पहिल्यांदा मी नमस्कार करतो, स्मरण करतो. तिसरे माझे गुरु, आद्य गुरु, ज्यांनी मला या इतिहास संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आणलं. MA ला मी पहिला आलो आणि मला इस्माईल युसुफ कॉलेज मुंबई, बरोबर आहे, तिथं अपॉइंटमेंट मिळाली. नुसत्या MA झाल्या होत्या, अजून रिझल्ट लागायचा होता, म्हणजे मार्कशीट्स मिळायचे होते. आणि शिवाजी विद्यापीठ नुकतंच स्थापन झालेलं होतं. मी असा विचार केला की आपण मुंबईला निघालेलो आहोत. शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर अप्पासाहेब पवार हे पहिले कुलगुरू, थोर इतिहास संशोधक, इतिहासकार, इतिहास पंडित, त्यांना नमस्कार करून जावं. आणि म्हणून वय वर्ष 23 माझं त्यावेळेला होतं. मी त्यांना नमस्कार करायला गेलो आणि सांगितलं अशा अशा प्रकारे मी विद्यापीठात पहिला आलेलो आहे, मला मुंबईला जायचं आहे, मी निघालेलो आहे, मला आशीर्वाद द्या. त्यांनी सगळं ऐकून घेतलं माझं, कोण, कुठला, काय, कोणती कोणती पुस्तकं वाचली, काय काय. 2 तास माझ्याशी ते संवाद साधत होते. मी एक MA झालेला विद्यार्थी, कुलगुरू सारख्या मोठ्या पदावरचा माणूस माझ्यासाठी 2 तास खर्ची का घालत होता. नंतर माझ्या लक्षात आलं, कारण जाताना त्यांनी सांगितलं तुम्ही मुंबईला जाऊ नका, मी तुम्हाला शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहास विभाग सुरू करतोय, संशोधन विभाग सुरू करतोय. या संशोधन विभागामध्ये तुम्हाला रिसर्च असिस्टंट म्हणून मी घेत आहे. माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि प्राध्यापक व्हायला निघालेलो मी एक इतिहास संशोधक झालो की ज्यामुळे मला गुरुवर्य वासी बेंद्रे, प्राध्यापक नर फाटक, पंडित सेतुमाधवराव पगडी यासारख्या मोठमोठ्या दिग्गज अशा इतिहास संशोधकांचा सहवास लाभला. त्यांच्या सहवासामध्ये इतिहास संशोधनाचे धडे मी घेऊ शकलो. आणि मग वयाच्या 24व्या वर्षी मी पहिला शोध निबंध लिहिला आणि तो याच मुंबई नगरीमध्ये वाचला. वासी बेंद्रेंनी महाराष्ट्र इतिहास परिषद स्थापन केलेली होती. त्या परिषदेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मी आयुष्यातला पहिला संशोधन पर निबंध वाचला, ज्याचं कौतुक प्राध्यापक नर फाटकांनी माझ्या खांद्यावर पाठीवर शाबासकी देऊन दिली. 24 वर्षाचा मुलगा, 4 पावलं टाकलेला संशोधनामध्ये, त्यानं माझं कौतुक करावं. कोल्हापूरच्या जिजाबाईंच्यावर मी पेपर लिहिला. ते म्हणाले की मी तुझ्यासारखा तरुण होतो त्यावेळेला जिजाबाईवर काम करायची माझी इच्छा होती, ती तू पूर्ण केलीस. अशा प्रकारे माझी जडणघडण झाली. आणि म्हणून आपण आता विचारलेला हा शेवटचा टप्प्यामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारतो ना, तो शेवटच्या टप्प्याकडे जाण्यापूर्वीच की आपण जे संशोधन सुरू केलं, ती पुस्तके आपली सगळी वाचलीत की अशीच आमुची एकी असती, वदले छत्रपती, दिल्ली ही वाकेल पाहुनी, कराड बारामती, परी घोड्याने लीद टाकली, पुतळा डळमळला, आणि स्वप्नभंग शिवबाचे पाहुनी, सह्याद्री तळमळला. तर या शिवाजीच्या नावावर राजकारण करणारे आपण खूप पाहतो अलीकडे, ज्यांचा त्या शिवाजी महाराजांच्या जगण्याशीही काही संबंध नसतो. पण खरे शिवाजी महाराज, खरा शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लोकांच्या समोर आणला त्या पुस्तकातून सगळा. तर तुम्ही इकडे वळण्यापूर्वीचा जो इतिहास होता, यात काही स्पॉट फिक्सिंग होतं का?
किंवा हा माणूस पुढच्या काळातला आहे, तो मागे आणायचा, याचा गुरु करायचा, याला पुढे न्यायचा. म्हणजे असं स्पॉट्स फिक्सिंग तुम्ही इकडे वळण्यापूर्वी होतं का? ते फार नाजूक तसाच सामाजिक महत्वाचा असा प्रश्न विचारलेला आहे. इतिहास संशोधन ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. याचं कारण असं की तोच वर्ग शिकलेला होता, त्याच्यामध्ये त्यांचा काही दोष नव्हता. जो अडाणी वर्ग होता 97%, त्याला शिकवणीच अशी होती की शिकायचं नाही, आणि तोही अशा समजुतीत होता की आपण शिकायचंच नसतं. ग्रँडफनं एल्फिन्स्टनला लिहिलेल्या एका पत्रामध्ये म्हटलेलं आहे, मराठी सरदार त्यावेळेची इलिट हे स्वतःला शिकणं लिहिणं हे कमी दर्जाचं समजतात. त्यामुळं ज्यावेळेला सरदार जहागीरदार कमी दर्जाचं समजत होता, त्या सामान्य लोकांची, कुणब्याची आणि बाकीच्या लोकांची गोष्ट सोडूनच द्या. अशा वेळेला तानाजीचा आणि सूर्याजीचा इतिहास मागे पडणं स्वाभाविक आहे. आणि मग रामदास स्वामी, तुमच्या मनात काय खतखतते हे लक्षात आलं माझ्या. रामदास स्वामींच्या बद्दल मला आदर आहे. शिवाजी महाराजांचं महात्म्य या संतानं ज्या जबरदस्त अशा शब्दामध्ये, आशयामध्ये व्यक्त केलेला आहे, तितकं आजपर्यंत कोणी करू शकलेलं नाही. पण याचा अर्थ असा नव्हे की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य स्थापना केली, त्याचा गुरुमंत्र रामदास स्वामींच्याकडून घेतला. 1600 साल मागं पुढे होईल कदाचित, 58 सालची गोष्ट आहे. 58 सालची म्हणजे पुढे 1 वर्षानंच अफजल खान मारला. 2 शिष्य एकमेकाला लिहितात पत्रामध्ये रामदासाचे की मी गेलो शिवाजी राजांच्याकडे भिक्षा मागायला. अस्सल पत्र आहे आणि रामदासी संप्रदायानंच ते प्रसिद्ध केलेलं आहे, दुसऱ्या कोणी नाही, त्यांनीच प्रसिद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं कल्याण गोसावी असावा तो म्हणतो मी शिवाजी महाराजांच्याकडे गेलो आणि शिवाजी महाराजांनी विचारले कोण तुम्ही, कुठले, काय वगैरे. आम्ही रामदास स्वामींचे शिष्य. मग राजे बोलले कोण रामदास स्वामी. ते त्याचं वाक्य आहे, माझं नाही. ते कुठे राहतात. मग ह्यानं सांगितलं की रामदास स्वामी असे असे संत आहेत, महान भक्त आहेत, रामभक्त आहेत आणि चाफळाशी राहतात वगैरे. मग महाराजांना बरं वाटलं की अशा प्रकारची सत्पुरुष आपल्या राज्यामध्ये आहेत, म्हणून 200 होण्याची तैनात वार्षिक त्यांनी केली. आज जे आपल्याकडे उपलब्ध कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट, पहिली भेट 1672 ला झाली. 72 ला झाली. 2च वर्षानं राज्याभिषेक झालेला आहे. स्वराज्याची स्थापना होऊन स्वराज्य कळसाला पोहोचले त्यावेळेला रामदास स्वामींची भेट झालेली आहे. रामदास स्वामींनी जी गुणगान केलेलं आहे हे त्यानंतरच आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रेरणास्थानी रामदासांना बसवण्याचा उद्योग अनेक मंडळींनी केला. त्याला उत्तर याच नगरीमधल्या एका महान संशोधकाने दिले. त्याचं नाव आहे प्राध्यापक नर फाटक, ज्यांनी पहिल्यांदा हा सगळा फुगा फोडून टाकला.
जीवित कार्याची प्रेरणा देतो तो खरा गुरु, असं मला वाटतं. आणि तशा प्रकारची जर कोणी प्रेरणा दिली असेल तर मला असं वाटतं की ती राजमाता जिजाबाई साहेबांनी दिली असेल. तशा प्रकारची प्रेरणा शहाजीराजे भोसलेंनी दिली असेल की ज्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं. लक्षात घ्या, प्रतिनिजामशाही निर्माण केली होती, 25,000ची फौज निर्माण केलेली होती आणि पुढचं पाऊल शिवाजी महाराजांनी टाकलेलं होतं. छोटासा निजामशहा आपल्या मांडीवर घेऊन त्यांनी त्याच्या डोईवर छत्र धरलं. नवीन शाही निर्माण करणारा जबरदस्त असा तो पुरुष होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या डोईवर छत्र धरलं. हा फरक आहे. त्याचं पुढचं पाऊल आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलेलं. पण बेस शहाजी महाराजांनी निर्माण केला. तेव्हा द्यायचंच असेल गुरुपण तर तुम्ही जिजाबाईंना द्या, शहाजी महाराजांना द्या. मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. मी आपल्याला संस्थेविषयी प्रश्न विचारला, याचं कारण जशी घराणेशाही इतिहासामध्ये खूप महत्त्वाची असते त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला गरज आहे ती संशोधकांची, आणि ती संशोधकांची विद्यार्थ्यांची घराणी तुम्ही या संस्थेच्या माध्यमातून तयार करत आहात. आपल्या कन्यका स्वतः इथे उपस्थित आहेत, त्याही एक इतिहासतज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. तर या दृष्टीने प्रबोधिनीचं काम कशा पद्धतीने चालतं हे जाणून घ्यावं. महाराष्ट्राच्या इतिहासाचं संशोधन करावं, सत्यइतिहास उजेडात आणावा, या दृष्टीनं आम्ही या संस्थेची स्थापना केलेली आहे. विशेषतः आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे उपेक्षित राहिलेले आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं ज्यांनी कार्य केलेलं आहे, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही त्रयी, या त्रयीविषयी खूप लिहून झालेलं आहे, संशोधन झालेलं आहे. पण त्यांची जी प्रभावळ होती, त्यांच्या आसपासचे लोक होते, त्यांनी जे कार्य केलेलं आहे, अशा शेकडो लोकांची चरित्र, त्यांची साधन सामग्री आज उपेक्षित राहिलेली आहे. ती प्रामुख्याने प्रकाशात आणावी. कारण आज आपणाला फक्त फुले शाहू आंबेडकर दिसतात, पण त्यांच्या अवतीभोवती काम करणारे, त्यांनी जे प्रेरणा दिली, त्या प्रेरणेतून जी नवीन पिढी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, ज्यांनी महाराष्ट्र घडवला, त्याला आज लोक विसरून चाललेले आहेत. तेव्हा असे ते विसरू नयेत, ही प्रामुख्याने आमच्या संस्थेची एक नैतिक जबाबदारी आहे मला वाटलं, आणि म्हणून त्या उद्दिष्टाने आम्ही ही संस्था निर्माण केलेली आहे. म्हणजे इतिहासाकडे डोळसपणे पाहायला हवंय. डॉक्टर पवारांनी आपल्याला सांगितलं, डोळसपणाकडनं मी डोळ्यांकडे पुन्हा वळणार आहे. रागिणीताईंना मला असं विचारायचं आहे की आपण डायबिटीस असेल, म्हणजे डायबिटीस आहे का ते तपासायला जातो, किंवा वजन करायला जातो, किंवा रक्तदाब आहे का हे पाहायला जातो, याची नियमित तपासणी आपण करतो. पण डोळ्यांची तशी नियमित तपासणी केली जाते का? कारण बरेचदा असं होतं की डॉक्टरांकडे गेलो, डोळ्यांच्या डॉक्टरांकडे, की आपल्याला चष्मा लागणार अशी कुठेतरी एक भीती आमच्या मनामध्ये असते. मग डोळ्यांची नियमित तपासणी कशी करायला हवी, काय तुम्ही मार्गदर्शन करू शकाल? ताई, तुम्ही जे सांगितलंय दीपाली ताई, ते खरंच आहे की आपल्याला डोळ्यांची किंमत कळत नाही जोपर्यंत आपले डोळे जात नाही. आणि खरं म्हणजे आपण भारतात आपण कसे आहेत की पैसे जपतो, आपले कपडे जपतो, दागिने जपतो, पण आपल्याला देवानी ते फुकट दिलेले जे आहेत दागिने, म्हणजे की डोळे, कान, नाक, ते आपण काही जपत नाही. आणि आम्ही नेहमी बघतो की आपण डोळे तपासायला सहसा जात नाही. आणि जेव्हा डोळे तपासायला जातो तेव्हा आपण काय विचार करतो की जाऊ दे, डॉक्टरांकडे जर गेलो तर खूप पैसे लागतील. आणि एक ऑप्टिशियनची दुकान असते, त्यात 2-3 मशीनं घेतलेली असतात, आणि त्यांनी लिहिलं असतं की चष्म्यामध्ये डोळ्याची तपासणी फुकट मिळेल किंवा चष्म्यामध्ये कन्सेशन मिळेल. ते चांगले असतात, त्यांच्याबद्दल मला वाईट म्हणायचं नाही आहेत, पण ते ऑप्टिशियन असतात. म्हणजे त्यांची जी डिग्री असते ते फक्त चष्म्याचा नंबर काढण्यापुरतीच असते. आणि चष्म्याचा नंबर काढणं एक डोळ्याचा डॉक्टरांसाठी किंवा एक नेत्रतज्ञांसाठी 1% भाग आहे डोळे तपासणीमध्ये, फक्त 1%.
त्याच्यामध्ये इतक्या लहानशा डोळ्यामध्ये इतके आजार असतात, ते फक्त नेत्रतज्ञांना. कदाचित तुम्हाला एखाद्या वेळेस वाटते की अरे डॉक्टर लहानेनी अशीच बॅटरी फेकली, त्यांना कसं काय कळलं? पण 10 लाख रुग्ण तपासल्यानंतर फक्त एक बॅटरी दाखवावी लागते. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की लहान मूल जेव्हापासून जन्मतो तेव्हा आई बघत असते. तुम्ही जर आई बघितली तर ती बघते हात आहेत का, 5 बोटं आहेत का, डोळे कसे आहेत. तर त्या डॉक्टरांचा एक मोठं कर्तव्य आहे की ते MBBS ट्रेंड आहेत की त्यांनी डोळे तपासून घेतले पाहिजेत, म्हणजे त्यांना एक नजर फिरवून. त्याच्यानंतर जर प्रीमॅच्युअर बेबी असेल त्यांना अगोदर डोळ्यांच्या डॉक्टरकडे पाठवणं फार गरजेचं आहे. शिशूचे जर डोळे तिरडे होत असेल लहानपणी तर आपण काय म्हणतो, जाऊ दे मोठं झाल्यानंतर, तर ते फार उशीर झालेलं असतं. तिरडेपणाचा खूप चांगला उपचार आहेत. कधी कधी फक्त चष्म्यानी किंवा ऑपरेशन करून, पण डोळे जर तिरडे दिसते तर त्याचा नक्की, आणि शस्त्रक्रिया फार सोपी आहे. डोळ्याच्या बाहेर स्नायूची शस्त्रक्रिया होते आणि ते काही धोकादायक नाही आहे. म्हणून डोळे, आणि ज्यांचे तिरडे डोळे असतात ते नेहमी एका इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्समध्ये जगतात. म्हणून लहान मुलांचे डोळे जर तिरडे असेल किंवा त्याच्यात, आणि जर तो आई पप्पांना चष्मा असेल तर त्यांनी डोळे मुलांचे लवकर दाखवायला हवं. 5 वर्षात जेव्हा आपण शाळेत त्यांना भरती करतो तेव्हा डोळे दाखवणं फार गरजेचं आहे. आणि तेव्हा ते वाचू शकतात बाराखडी, म्हणजे नर्सरीनंतर. त्या वयात जर काय आजार असतील किंवा एक डोळा वीक असेल तर त्याची ट्रीटमेंट फक्त 12 वर्षाच्या वयापर्यंत होते. आणि आपण जेव्हा डॉक्टरांकडे आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही म्हणतो फार उशीर झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की KG किंवा फर्स्ट, आणि टीचर जे आहेत, प्राध्यापक किंवा शिक्षक, त्यांना आम्ही एकदा ट्रेनिंग दिली होती की त्यांचं लक्ष की तो पुढे येऊन वाचतो, तर असे डोळे चकणे करून बघतो. तर त्यांनी पालकांना सांगणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही घरी शिक्षक होऊ शकता की TV जवळून बघत असेल, TV बघताना पाणी येत असेल, डोळे चोळत असेल, त्याचा अर्थ असेल की त्याचा नंबर आहे. चष्माला घाबरू नका, कारण आता चष्मा काढण्याची पण मशीन आलेली आहे. आणि मुख्य म्हणजे चष्मा मूल का लावत नाही, कारण एक आई मुलगी घेऊन आल्यानंतर अजय तिला चष्मा लागला का, काढता येईल का, म्हणजे तो मूल समजतो की चष्मा एक वाईट गोष्ट आहे. आपण त्यांना दाखवलं की आता बघा फिल्म ॲक्टर्स आहेत, ते फिल्ममध्ये चष्मा लावतात, कसे सुंदर दिसतात, हे फॅशन आहेत, रंगीत चष्मे आहेत. जर तुम्ही ते साहजिक घेतलं तर तो मूल पण साहजिक घेईल. 13-14 वर्षाच्या वयात मायोपिया म्हणजे मायनस नंबर लागतात किंवा त्यावेळेला आपलं ग्रोथ असतं. तर मायनस नंबर तर 13-14 वर्षात 9वी-10वीत. 40 वर्षाच्या वयात डोळे तपासून घेणे, कारण त्यात काचबिंदू, मोतीबिंदू असे आजार होतात. डायबिटीज हा एक इतका मोठा प्रश्न आहे की आता जगात मोतीबिंदूचं ऑपरेशन होतो. 100% इतके आधुनिक तंत्रज्ञान आहेत. आणि इंडियातले डॉक्टर, मी सांगते, आम्ही आता अमेरिकेत जाऊन आपण ज्या पद्धतीने ऑपरेशन करतो त्याचा प्रशिक्षण आम्ही बकऱ्यांच्या डोळ्यावर अमेरिकन डॉक्टर्सना शिकवतो. आपण इतकी पुढे आहोत. गेली 2 वर्ष डॉक्टर लहाने सर माझे गुरु आणि आम्ही ते शिकवत आहोत. म्हणून तंत्रज्ञान आपल्याकडे खूप आधुनिक आहेत, कारण आपण काही शिकतो मेहनत करून आपल्याला, आणि आपण फार मेहनतू प्रजा आहोत मुळात. आणि पण डायबिटीज आपल्यामध्ये आपला जो आता आपण वेस्टर्नाइज होत चाललो आहे, आपण जे पिझ्झा बर्गर खातोय, आपण जे फॅटी पदार्थ खातो, त्याच्यामुळे आणि स्ट्रेस, त्याच्यामुळे आपल्यामध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज असे आजार खूप निर्माण होतात. आणि आता असं म्हणलं जातं की अंधत्वाच्या कारणामध्ये डायबिटीज हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. डायबिटीज एक सायलेंट किलर आहेत. माझे टीचर एक डॉक्टर श्रीखंडे सर आहेत, इतके मोठे डॉक्टर आहेत. आणि आमच्या समाजात म्हणजे माझ्या टीचर्समध्ये एक लेजंड मानले जाणारे असे इथे माझे गुरु आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून खूप शिकलो. तर डायबिटीज हा जो आजार आहे त्यात रुग्ण खरं म्हणजे कसं आहे की ते सायलेंट किलर म्हणून आहे. त्यात रुग्णांना काही त्रास होत नाही. आणि माझे एक टीचर आहेत डॉक्टर कपूर, ते म्हणत होते की डायबिटीजचा रुग्ण चालत येतो दवाखान्यात म्हणून त्यांना तुम्ही बसवता, आणि अस्थमाचा रुग्ण असं करून येतो म्हणून तुम्ही त्यांना पहिलं लक्ष देता. डायबिटीजचा रुग्ण तुमच्या समोर मरेल. डायबिटीजचे लक्षण, आणि जेव्हा डायबिटीजचा रुग्ण रक्त तपासायला जातो तो नेहमी म्हणतो मी 2 दिवसांनी जातो. ते 2 दिवस तो उपाशी काढतो
आणि रक्ताची साखर कमी येते म्हणून स्वतःला सांगतो वा माझी डायबिटीज फार चांगली आहे, आणि स्वतःला फसवून साखर खाऊन. आणि मी सांगते मुळात आपण भारतीय आहोत, गोड पदार्थ आपल्याला आवडतातच, कोणी असू दे, म्हणून आपण खातो पितो ऐश करतो आणि मग डायबिटीसचं डोळ्यामध्ये, किडनीमध्ये, हृदयामध्ये तो विकार होत 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 आपण डोळे जातात आणि ते इट इज अ व्हेरी टेरिबल डेथ. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांनी प्रत्येक वर्षी डोळे तपासून घेणे, डायबिटीसची काळजी करत असताना, शुगर नियंत्रण करत असताना व्यायाम करणे आणि तेलकट पदार्थ न खाणे हे फार महत्त्वाचं आहे. आपण हे सगळं सांगत असताना मला एक शेर आठवला ज्यामध्ये म्हटलंय, जिंदगी क्या है एक जादू का खिलौना है, जिंदगी क्या है एक जादू का खिलौना है, खो जाए मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. म्हणजे जर हातात आलं तर मातीसारखं आहे, त्याची आपल्याला किंमत वाटत नाही, पण हरवलं तर वाटतं अरे रे काय हरवलं. तसंच जसं ते डोळ्यांना लागू पडतं तसंच मला वाटतं ते निसर्गाला सुद्धा लागू पडतं. जसं मगाशी भाऊ तुम्ही सांगितलं की एखादी प्रजाती जेव्हा नष्ट होते तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व जाणवायला लागतं. तर या दृष्टीने आता तुमचे भविष्यातले प्रकल्प काय असणार आहेत आणि या सगळ्यामध्ये आम्हाला जर खारीचा वाटा उचलायचा असेल तर आम्ही काय करू शकतो? निश्चितच जसं मी आत्ता आपल्याला सांगितलं की पाकोळ्यांचा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय तस्करी आम्ही थांबवली, कायमस्वरूपी संरक्षण त्यांना मिळालं, गरुडांचं संरक्षण उत्तम प्रकारे होतं आहे, त्याचबरोबर कासवांचं संरक्षण होतं. गेली 11 वर्ष सातत्यानं प्रयत्न करून आपण त्याच्यामध्ये यश मिळवलं. 9 वर्ष आपण सातत्यानं प्रयत्न सरकार दरबारी केल्यानंतर गेली 2 वर्ष सरकार दरबारी योग्य प्रकारे त्याचा प्रश्न त्याला उत्तर मिळालेलं आहे आणि सरकार दरबारी त्याला मदत यायला लागलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात खूप चांगलं यश आलेलं आहे. वेळासारखा जो किनारा आहे त्या ठिकाणी आपण जे संरक्षण संवर्धन चालू केलं आणि महोत्सवासारखे उपक्रम राबवले, त्यातून स्थानिक लोकांमध्ये सजग नागरिक तयार झालेले आहेत आणि याच्यामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयार झालेत आणि शासकीय पातळीवर सुद्धा चांगल्या प्रकारे या कासवांचं संरक्षण व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे जे प्रकल्प आहेत ते आम्ही यशस्वी झाल्यानंतर ते स्थानिक लोकांकडे सुपूर्त करून पुढच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. आणि गेल्याच वर्षी आम्ही कासवांचा हा प्रकल्प आहे तो स्थानिक लोकांकडे सुपूर्त केलेला आहे आणि या वर्षापासून एक नवीन प्रकल्प आम्ही चालू केलेला आहे की आज आपणाला सगळ्यांना माहिती आहे की पश्चिम घाट सह्याद्री जो आहे तो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जंगलतोड होते आणि तुम्हाला सांगतो की संपूर्ण भारतातून, मुंबई पुण्यातून जास्त आणि भारतातून लोक त्या पश्चिम घाट विकत घ्यायला निघालेले आहेत आणि त्याचे तुकडे तुकडे करून घाट संपवून टाकण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे कुठेतरी थांबावी यासाठी आम्ही एक नवीन प्रकल्प यावेळी चालू केलेला आहे की सह्याद्री वाचवा, त्यातील जंगल वाचवा. आणि त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी उभा करून त्याच्या माध्यमातून तिथली जंगलं विकत घेऊन किंवा त्याचबरोबर स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्यांना त्या जंगलातून काही उत्पन्न निर्माण करून देऊन एकत्रितपणे हा सगळा प्रकल्प राबवून कोकण किनाऱ्यावर असलेला सह्याद्री वाचवणं आणि त्यातली जैवविविधता वाचवणं असा एक प्रकल्प आम्ही या ठिकाणी चालू करतोय. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता आपण म्हटलं तसं की मी काय करू शकतो. 1992 साली संस्था ज्यावेळी आम्ही चालू केली त्यावेळी एक आम्ही नोकरी व्यवसाय सगळं सांभाळून हे करत असतो, तर एक विरंगुळा म्हणून एक काहीतरी हॉबी म्हणून आम्ही तिकडे पाहत होतो. पण आज प्रश्न जे आहेत पर्यावरणाचे ते गंभीर बनलेले आहेत आणि यावेळी हे सगळं आहे ते आपलं नैतिक कर्तव्य आहे की एक निसर्ग संवर्धन संस्था असेल तर तिनं काय केलं पाहिजे, तर जे नैतिक मूल्य आहे म्हणून हा निसर्ग सांभाळला पाहिजे. तसंच प्रत्येक भारतीयाचं एक नैतिक कर्तव्य आहे की ज्या भूमीवरती आपण जन्माला आलो, ज्या भारतमातेमध्ये आपण आनंदाने जगू शकतो, त्या पृथ्वीसाठी, त्या भारतमातेसाठी आपण थोडं काहीतरी काम करणं गरजेचं आहे. आज परिस्थिती अशी आहे की प्रत्येक माणूस मला माझं याच्यामध्येच असतो, पण थोडं कुठेतरी आपण ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या देशामध्ये राहतो, आनंदाने राहू शकतो, त्या देशासाठी, त्या भूमीसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक भारतीयानं जर का ठरवलं की आपण थोडं तरी खारीचा वाटा म्हणून काहीतरी करू, जसं ज्यामध्ये तुम्ही व्हॉलंटिअरिंग करू शकता की हे सगळं निसर्ग संवर्धनाचं काम चाललंय, वर्षातून 1 दिवस द्या त्याच्यामध्ये, ते कोणाला शक्य नसेल त्यांनी निधी उभा करून द्या, ते ज्यांना शक्य नसेल त्यांनी एखादा तास विद्यार्थ्यांना त्याबद्दल शिकवा,
तेही कुणाला शक्य नसेल त्याबद्दल लिहा. ज्या कुणाला आपली जी प्रोफेशनल स्किल्स आहेत ती या सगळ्या निसर्ग संवर्धनाच्या कामामध्ये तुम्ही एखादा तास आठवड्यातून महिन्यातून वापरून त्याच्यामध्ये या सर्व प्रकारे तुम्ही सहकार्य करू शकाल. अशा प्रकारे जर का प्रत्येक नागरिकानं असं छोटं छोटं काम जर उचललं तर मला नाही वाटत की हा निसर्ग संपन्न भारत आहे तो पुन्हा एकदा अतिशय चांगल्या प्रकारे त्यातली जैवविविधता वाढेल. आणि आपली कितीही काही म्हटलं तरी आपण सुपर पॉवर इंडिया ज्यावेळी म्हणतो तर त्यावेळी सुपर पॉवर जर का निसर्ग नसेल, कारण जगात असं काही नाही की जे निसर्गाशिवाय निर्माण होऊ शकतं. प्रत्येक गोष्ट ही निसर्गावरच अवलंबून असते. आणि त्या होण्यासाठी आपल्या भारतवर्षाचा हा जो संपूर्ण निसर्ग आहे तो वाचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी माझा जो पुरस्कार देऊन गौरव झाला तो गौरव माझा नसून गेली 21 वर्ष काम करत असलेल्या कामाचा आहे. या कामामध्ये मला सहकार्य देणाऱ्या सगळ्या सहकार्यांचा आहे, माझ्या कुटुंबियांचा आहे आणि याबद्दल मी उदयदादा आणि URL फाउंडेशनचा धन्यवाद देतो. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि खरं तर पवार साहेबांसारखं व्यक्तिमत्व बरोबर असलं तर किती बोलू आणि किती नको असे विषय आहेत. त्या विषयांना आपण स्पर्शही केला नाही. सरांनी माझ्यावरती आक्षेप घेतला तो अगदी खरं आहे की मी थेट त्यांच्या कार्याच्या शेवटच्या टप्प्यावरती उडी मारली. याचं कारण वेळेचं भान असल्यामुळेच केवळ तसं लहान तोंडी मोठ्या घासाचं धारिष्ट्य मला करावं लागलं. तर अगदी शेवटचा प्रश्न खरं तर मॅडमची पण बोलण्याची इच्छा आहे, पण आपल्याला पुढच्याही कार्यक्रमात कलाकारांनाही वेळेचा न्याय द्यायचा आहे. म्हणून शेवटचा प्रश्न मी कॅप्टन साहेब आपल्याला विचारू इच्छिते की यानंतर भविष्यातल्या काय योजना आहेत आणि आपल्याला काय वाटतं कोकण किनारपट्टीच्या काय गरजा आहेत, त्यासाठी सरकारनेही काही पावलं उचलणं अपेक्षित असेल तर त्याही संदर्भात आपल्याकडे. सरकारनं पावलं उचलणं नक्कीच अपेक्षित आहे. पावलं उचलण्यापेक्षा जर स्थानिक मंडळी काही करत असतील तर त्यांचे मार्ग सुकर करणं हे अधिक गरजेचं आहे. आज URL फाउंडेशनच्या वतीनं हा जो पुरस्कार मी स्वीकारला हा माझा पुरस्कार नाही. मी हा सगळ्या मानकऱ्यांना आणि इथल्या शिलेदारांना रत्नागिरीमध्ये येऊन सुपूर्द करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. या सगळ्या शिलेदारांकडे हे मला सुपूर्द करायचं आहे. त्याबरोबरच हा जो 1 लाखाचा निधी आज मी घेतलेला आहे त्याचा एकही रुपया मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी वापरणार नाही आहे. तर त्याबरोबरच तेवढीच रक्कम मी त्यामध्ये घालून 2 लाखांचा निधी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्याची वापर केला जाईल हे आज मी सांगू इच्छितो. अगदी 1.5 मिनिट तुमचं अधिक घेतो. कोकणात काम करणं तसं सोपं नाही आहे, कारण कोकणी मानसिकता ही तेवढीच त्रासदायक ठरते. पण ही मानसिकतेला छेद देऊन काम करताना आणि काम केल्यानंतर हीच एकेकाळी त्रास देणारी कोकणी मानसिकता जर तुमच्याकडे वळली तर खूप मोठं यश आणि उज्ज्वल यश तुम्हाला मिळेल. जाता जाता आजचं एक वेगळं गुपित, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि माझी अर्धांगिनी सौदीप्ती माझ्याबरोबर देशाप्रदेशात बऱ्याच ठिकाणी फिरली. या लष्कराच्या आणि जगाच्या भाकऱ्या सामाजिक आणि व्यावसायिक काम करत असताना विस्कटलेलं घर ती नक्कीच सांभाळते. म्हणून आम्ही मोकळेपणाने काम करू शकतो. मंचावरती येण्याची विनंती करते. डॉक्टर श्रीरंग कद्रेकरांसारखं पितृतुल्य व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे. भास्करराव जाधवांसारखं पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. आम्ही अनेक ठिकाणी निर्णय घेताना या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाख मोलाचे ठरतात. माझ्या 2 मावशा या ठिकाणी आहेत की ज्यांनी मला काऊचिऊचा घास फरवला. लहानपणी फुलबाजा हातात कसा धरायचा हे सांगणारी माझी आत्या सुहासिनी चौंडे या ठिकाणी आहे. आणि हा सगळा आणि जयंत नगरकर, अनिल पवार, अशोकराव घाटे सारखे खूप जवळचे मित्र आहेत आणि याच्यातनं आपण पुढे गेलेलो आहोत. बोला तुम्ही. आणि याच्यातनं खूप पुढे गेलेलो आहोत. मित्रांनो, आम्ही जे काही करतो आहोत ते पाहण्यासाठी शाबासकीची थाप तरी खूप मोठी मिळाली आहे. पण आमचं घरचं निमंत्रण म्हणून मरीन सिंडिकेट परिवारानं, युनायटेड उद्योग परिवारानं जयगड खाडीमध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर उभं करण्याचा ध्यास आणि स्वप्न घेतलेलं आहे त्याला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी यावं एवढंच मी म्हणेन. आणि परत एकदा URL परिवार आणि उदयदादा लाडांना त्यांच्या 17व्या वाढदिवसांच्या तुमच्या सगळ्यांच्या आणि माझ्या एकत्र आपण शुभेच्छा देऊया. आणि आपण आज परत एकदा मी धन्यवाद सर्वांतर्फे गुच्छ देतो आणि आपल्या परिवारातर्फे कोकण किनारा जतन करावा. कारण मी आता या सगळ्या कोकणात जाऊन आलेलो आहे. दापोली पाहिलं, रत्नागिरी पाहिलं,
की बहुतेक परप्रांतीय लोकांनी ते काबीज केलेलं आहे, जमिनी विकत घेतलेल्या आहेत. आता भाटकर साहेबासारखी एखादी व्यक्ती तिथं काहीतरी काम करते जहाज बांधणीचं वगैरे, पण आता तो संपूर्ण किनारा कोकणचा जवळजवळ आपल्या ताब्यातून चाललेला अशी परिस्थिती. त्या ठिकाणी व्यापार करणारे, मासे विकत घेणारे, ते एक्सपोर्ट करणारे हे काही मराठी लोक आहेतच असं सांगता येत नाही. मुंबई स्थित कोकणवासियांना आपण आवाहन करूया, या निमित्ताने तुम्ही कोकणाकडे परत वळून बघा. कोकण तुमचं आहे, आमचं आहे, आपल्या ताब्यात ठेवूया. धन्यवाद मित्रांनो. त्यानंतर थांबूया आपण इथे. आपल्याला बोला 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 1 मिनिट. सॉरी, मी 1 मिनिट घेते. उदयदादा आणि URL फाउंडेशन याचा मी खरंच आभार मानते या प्रोत्साहनाबद्दल. पण मला एक माणसांबद्दल बोलायची फार आवश्यकता आहे की जसे माझे आई पप्पा आहेत तसे माझे गुरु पद्मश्री डॉक्टर लहाने जर नसते तर आज मी काही म्हणजे मला घडवण्याचं काम, मला गावोगावी फिरण्याची संधी, म्हणजे महाराष्ट्राचं कानाकोपऱ्यात चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर हे 3 झाले आणि नंदुरबार मोलगीपर्यंत, म्हणजे जिथे कोणी जात नाही असं सातपुडामध्ये जाऊन जे लोक आत्ता पण आदिवासी आहेत तिथे जाऊन काम देण्याची संधी, मला सगळंच काही शिकवण्याची संधी. आणि आज मी जे काय आहेत त्याचं सगळं यश माझे गुरु डॉक्टर पद्मश्री लहाने आणि माझे मम्मी पप्पा त्यांचं आहे आणि त्यांचं नमन. आणि हे मी हा जो अवॉर्ड आहे ते उदयदादांना आणि माझे मम्मी पप्पा आणि माझे गुरु पद्मश्री डॉक्टर लहाने सरांना, माझे रुग्ण आणि माझी टीम यांना अर्पण करते. आपण इतकं चांगलं मराठी बोलताना इतकं पार्ल्यात सुद्धा बोलत नाही.